शेतकरी मित्रांनो नमस्ते. मी डाळिंब मार्गदर्शक डाळिंब तज्ञ उमेश रणखांबे. मित्रांनो, सध्या मेचा लास्टचा आठवडा चालू आहे. वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात आर्द्रता तयार झालेली आहे. अवकाळी पाऊस येण्याची शक्यता आहे. मित्रांनो, यामध्ये आपल्या डाळिंब प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात तेलकट सर्व ठिकाणी दिसत आहे. ज्या ठिकाणी पहिले झाडावरती तेलकट आहे, काही ठिकाणी काळी जमीन आहे, त्यामुळे आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या आर्द्रतेमुळे आपल्या बागेमध्ये तेलकटचे प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी 90% प्लॉटमध्ये दिसत आहे. मित्रांनो, याची आपल्याला चांगल्या प्रकारे काळजी घेणं गरजेचं आहे. योग्य नियंत्रण, योग्य फवारण्या, वॉटर मॅनेजमेंट, योग्य खतं ड्रिपमधून देणं गरजेचं आहे. त्यामुळे जेणेकरून आपल्या ठिकाणी आपल्याला बॅक्टेरियावरती थोडं जैविक फवारण्या घेणं गरजेचं आहे. त्यासाठी मी स्टेप्रो ऑर्गॅनिक कंपनीनं रॅनकॉल नावाचं बॅसिलस एक प्रोडक्ट आणलेलं आहे की याचे अतिशय छान असे रिझल्ट आहेत. बागेमध्ये फवारणी केली तर मोठ्या प्रमाणात येणारा जो तेलकटचा शिरकाव आहे, डांबऱ्या कुजवा असेल, याचा शिरकाव आपल्याला होत नाही. मित्रांनो, त्याच्यासोबत आपण कॉम्बिनेशन द्यायचं आहे सुडोच्या बॅक्टेरिया आपण या ठिकाणी त्याचंही प्रति लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम म्हणजे रॅनकॉल प्रति लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम आणि त्याच्यासोबत सुडोफोर्स प्रति लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम याची फवारणी आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये करायची आहे. मित्रांनो, ही फवारणी करत असताना उन्हामध्ये न करता संध्याकाळी 7च्या नंतर किंवा ढगाळ वातावरण आहे, आर्द्रता नाही, टेम्परेचर नाही, सकाळी 7च्या अगोदर आपल्याला याची फवारणी घ्यायची आहे. हे जर फवारणी आपण जर 10 ते 15 दिवसाच्या अंतराने या खराब वातावरणामध्ये, ढगाळ वातावरणामध्ये, आर्द्रतेच्या वातावरणामध्ये, पावसाच्या वातावरणामध्ये जर याची फवारणी आपण 10 ते 12 दिवसांनी जर केली तर आपल्या बागेमध्ये कोणत्याही प्रकारचे तेलकट, डांबरी कुजवा या ज्या घातक रोग आहेत या आपल्या प्लॉट मध्ये येणार नाही. तसं ड्रिपचं वॉटर मॅनेजमेंट जर केलं तर आपण जास्त पाणी न देता पहिल्यांदा त्याच्यासोबत आपल्याला स्टेप्रो ऑर्गॅनिक कंपनीचं वेलोरा मायक्रोफ्लोरा किट याची ड्रिंचिंग किंवा ठिबकद्वारे देणं गरजेचं आहे. एकरी याचं 2200 ग्रॅम प्रमाण आहे, जे आपल्या 400 ते 500 झाडापर्यंत आपण सोडू शकता. याच्यामुळे काय होईल मित्रांनो, जमिनीत असणारी बुरशी तसेच जमिनीमध्ये असणारा मायक्रोरायझा म्हणजे मुळ्यासाठी काम करणार याच्यामध्ये मायक्रोरायझा आहे, फॉस्फरस बॅक्टेरिया आहे, पोटॅश बॅक्टेरिया आहे, झिंक सोल्युबल बॅक्टेरिया आहे, कॅल्शियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया आहे, ट्रायको आहे, सुडो आहे आणि 1 किलो सिविड जेल आहे. याच्यामुळे काय होईल मित्रांनो की आपल्या जमिनीत जे एनपीके घटक आहेत, ट्रायको आहे, सुडो आहे, तसेच पोटॅश आहे, फॉस्फरस आहे, झिंक आहे, कॅल्शियम आहे, झाडाला चांगल्या प्रकारे उपलब्ध होईल. आपलं झाड सशक्त होईल. त्यामुळे ही पहिल्यांदा आपण वेलोरा मायक्रोफ्लोरा किट याची पिकाला कोणत्या अवस्थेमध्ये असेल या ठिकाणी आपण त्याला ठिबकद्वारे देणं गरजेचं आहे. आणि 2 नंबरला आपण ग्लुकोन के, जे ग्लुकोनेट मधलं पोटॅश टेप्रो ऑर्गॅनिक कंपनीचं येतं, त्याचं एकरी 1 लिटर प्रमाण आहे. जर तुम्ही मित्रांनो केलं तर आपल्या बागेमध्ये कोणत्याही प्रकारचा जास्त प्रमाणात रोग येणार नाहीत आणि आपली बाग सशक्त राहील.